ठीक आहे. सो काय होतं इथं सबसेटमध्ये आपण सुपरसेटमध्ये काय चेक करत होतो की लाईक ऑल कस्टमर्स जे आहेत आपले त्याच्यामधले काही कस्टमर्स अकाउंटचे आहेत आणि काही क्रेडिटचे आहेत. तर आपण चेक केलं की बाबा क्रेडिटचे जे अकाउंटचे जे काही कस्टमर आहेत ते ऑल कस्टमरमध्ये प्रेझेंट आहे का नाही. ठीक आहे, ट्रू आलं. ओके. आपल्याला परत चेक करायचे किंवा सपोज अकाउंट आहे त्याचा सुपरसेट. ओके, इज सुपरसेट आहे. ओके, लाईक इज सबसेट बघावं लागेल ना. अकाउंट काय आपल्याला सबसेट आहे. सबसेट ऑफ कस्टमर्स, ऑल कस्टमर्स. तर काय येईल, ट्रू येईल का फॉल्स येईल? अगेन इट इज ट्रू. बरोबर आहे, कारण पूर्ण कस्टमर अकाउंटचे पूर्ण कस्टमर ऑल कस्टमर मध्येच प्रेझेंट आहेत. ओके. ओके, आता एखादा नवीन कस्टमर सपोज आता ऑल कस्टमर आहेत. ओके, कस्टमरने तो म्हणजे रिक्वायरमेंट अशी आली की फाइंड आउट एनी न्यू कस्टमर इज ऍडेड ऑर नॉट. ओके, फाइंड आउट एनी न्यू कस्टमर इज ऍडेड ऑर नॉट. ओके, तर त्यावेळेस जर तुम्ही सपोज अकाउंटमध्ये एक ऍड केलं, अकाउंटमध्ये अकाउंट डॉट ऍड एक नवीन कस्टमर ऍड करू आपण, पंकज नावाचा. ओके, नाऊ जर आता आपण हे परत एक्झिक्यूट केलं, अकाउंट हे सबसेट आहे का. ओके, अकाउंट इज सबसेट आहे का. ओके, जर चेक केलं तर आपल्याला काही फॉल्स येईल का, कारण एक नवीन कस्टमर ऍड झालाय. ओके, सो ह्या केसमध्ये काय समजलं आपल्याला की बाबा एखादा नवीन कस्टमर जर ऍड झाला ते कसं फाइंड आउट करणार. जर आपण चेक करणार की बाबा अकाउंट हे ऑल कस्टमरचं सबसेट आहे का, नसेल तर काय होईल, नवीन कस्टमर ऍड झालेत, अदरवाईज नाही ऍड झाले. ओके सर, बघून समजते ना, करोडोचा डेटा असतो. ओके, सो त्या करोडोच्या डेटामध्ये एखादा नवीन ऍड झालेला आपल्याला समजत नाही. त्यावेळेस जर आपण ही क्वेरी रन केली लगेच आपल्याला समजेल. ओके, सबसेट आणि सुपरसेट काय आले. डिसजॉईंट म्हणजे काय, दोन कम्प्लीट डिफरंट सेट असतील, काहीच कॉमन नसेल. ओके, सो फॉर एक्झाम्पल मी एक घेतला, डिस एक सेट घेतला आणि त्याला नाव दिलं टेस्ट. ओके, त्याला नाव दिलं आपण टेस्ट. ओके, आणि सपोज हे रन केलं आणि आता हे काय अकाउंट आणि ऑल कस्टमर आणि हे डिसजॉईंट हे कम्प्लिटली वेगवेगळे सेट आहेत. ओके, जर मी चेक केलं ऑल कस्टमर डॉट इज डिसजॉईंट टू डिस. ओके, तर ट्रू येईल कारण ह्या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही. ओके, सो इन दिस वे यू कॅन चेक डिसजॉईंट. ओके, सो आता आपण पर्यंत कोणत्या कोणत्या मेथड बघितल्यात लक्षात ठेवा. लाईक युनरीच्या ऍड. ओके, त्याच्यानंतर अपडेट. ओके, त्याच्यानंतर रिमूव्हच्या 4 मेथड बघितल्यात. रिमूव्ह, पॉप, रिमूव्ह, त्याच्यानंतर डिस्कार्ड, त्याच्यानंतर पॉप. ओके, त्याच्यानंतर क्लिअर. ओके, बायनरीच्या मेथड बघितल्या 4 आपण, युनियन. ओके, त्याच्यानंतर कोणती बघितली, इंटरसेक्शन, कॉमन फाइंड आउट करण्यासाठी इंटरसेक्शन. त्याच्यानंतर आपण बघितली कोणती, डिफरन्स, आणि त्याच्यानंतर सिमेट्रिक डिफरन्स. ओके, मी शॉर्ट मध्ये लिहितोय, राईट. डिफरन्स, सिमेट्रिक डिफरन्स, आणि त्याच्यानंतर 3 मेथड ट्रू अँड फॉल्स लाईक इज सबसेट. ओके, त्याच्यानंतर सुपरसेट आणि त्याच्यानंतर डिसजॉईंट. ओके, ह्या सेम मेथड ह्याच्यामध्ये पण आहेत, सेट थेअरीमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये पण आहेत. ओके, एवढ्या मेथड बघितल्यात आपण. एनी डाऊट इन दिस, कोणती समजली नाही, काही नाही असं आहे. येस, नो, समजले, सगळ्यांना समजले. हॅलो, चंद्रकांत, ऋत्विक, समजले का, मोहिनी, जिथं डाऊट आहे लगेच विचारा. ओके, सो त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहेत आपल्या. श्रीशैल्य समजले ना. लाईक आता आपण सिम्पल घेऊ, सिम्पल सेट घेऊ. ए इज इक्वल टू, कारण टाईप करायला खूप वेळ जातोय, 1 2 3 4
and B is equal to 2, 3, 4. ओके, 5 पण घेऊ आणि 6 पण घेऊ. ओके, सो हे 2 सेट घेऊ. ओके, आता एक मेथड आहेत. लाइक आता ह्याच्यामध्ये काय होतंय, आपण इथं एक काय केलं, युनियन घेतल्यानंतर काय केलं, ऑल कस्टमरमध्ये सेव्ह केलं, राइट? ऑल कस्टमरमध्ये सेव्ह केलं. ओके, सो हे इथं काय करतोय आपण, एक तिसरा व्हेरिएबल याचा आउटपुट, लाईक ए आणि बी चं युनियन घेतलं ना, किंवा इंटरसेक्शन घेतलं, सपोज ए अँड ए डॉट इंटरसेक्शन ऑफ बी. ओके, हे आउटपुट काय आलं, 2, 3, 4. आउटपुट काय आलं, 2, 3, 4, लाईक कॉमन इलेव्हन. इंटरसेक्शन काय करते, कॉमन इलेव्हन देते. ओके, जर हे आउटपुट सेव्ह करायचं असेल तर मला काय करावं लागेल, एक तिसरा व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल, सी. ओके, तिसरा व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागेल, सी, आणि त्या सी मध्ये तो नवीन सेट स्टोअर होईल, राईट? ह्याचं जे आउटपुट आहे, जे काय आउटपुट येत होतं ते मी काय केलं, सी मध्ये स्टोअर केलं, आणि ते सी 2, 3, 4 लाईक मला दिसायला लागलं. ओके, बट काय ह्याच्यामध्ये काय होतं, मी एक्स्ट्रा व्हेरिएबल क्रिएट करतोय. ओके, आणि आपला कोड जर 1000 लाईनचा असेल आणि असे एक्स्ट्रा व्हेरिएबल क्रिएट करत गेलो तर तो कोड काय होईल, अननेसेसरी वाढत जाईल. ओके, पायथॉनचा एकच कन्सेप्ट आहे की कोड हा काय असला पाहिजे, शॉर्ट असला पाहिजे, कमीत कमी लाईनचा असला पाहिजे. पायथॉनचा कन्सेप्ट काय, पायथॉनिक वे जे म्हणतात त्याच्यामध्ये काय, पायथॉनिक वे मध्ये पायथॉनचा कोड शॉर्ट असला पाहिजे. मग त्यांनी काय सांगितलं, सपोज तुम्ही इंटरसेक्शन घेताय आणि हा ए सेट तुम्हाला फ्युचरमध्ये लागणारच नाही, इंटरसेक्शन घेतल्यानंतर हा ए जो सेट आहे तो तुम्हाला फ्युचरमध्ये लागणारच नाहीये, तर त्या केसमध्ये काय करा, नवीन इलेमेंट, लाईक नवीन व्हेरिएबल क्रिएट करण्याऐवजी ए डॉट इंटरसेक्शन एक मेथड दिली त्यांनी, अंडरस्कोर अपडेट नावाची. ओके, ओके, इंटरसेक्शन अपडेट नावाची. ओके, तर ही मेथड काय करेल, जे काही कॉमन इलेमेंट असतील तेच फक्त ए मध्ये स्टोअर करेल, नवीन व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची गरज नाही. ही ए इंटरसेक्शन अपडेट काय करेल, ए डॉट ज्याच्यासोबत तुम्ही इंटरसेक्शन घेताय, जे काही कॉमन इलेमेंट असतील ते ए मध्ये स्टोअर केले जातील. ओके, नवीन व्हेरिएबल क्रिएट करायची गरज नाहीये. ओके, इंटरसेक्शन अपडेटची स्पेलिंग चुकली असेल माझी, अँड बी. ओके, सो जर आता तुम्ही बघितलं इथं ए काय होतं, 1, 2, 3, 4, बट आता ए काय येईल, ए जर प्रिंट केलं तर 2, 3, 4 येईल, राईट? जे कॉमन होतं, लाईक आता आपला ए अपडेट झाला, राईट? इंटरसेक्शन अपडेट मध्ये काय होते, ज्याच्यासोबत आपण ज्या दोन सेट मधलं इंटरसेक्शन घेतोय आणि जो लेफ्ट साइडला सेट लिहितोय त्याच्यामध्येच कॉमन व्हॅल्यू अपडेट होतील. ओके, जो लेफ्ट साइडला आपण लेफ्ट साइडचाच मध्येच कॉमन व्हॅल्यूज अपडेट होतील. ओके, क्लिअर आहे इंटरसेक्शन अपडेट? ओके, सो सिमिलरली दुसरी मेथड आहे, सपोज मी परत ह्याला काय करतो, ए बी. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं डिफरन्स, ए डॉट डिफरन्स. ओके, डिफरन्सची पण डिफरन्स अपडेट मेथड आहे. ओके, ए मायनस बी, ए मायनस बी 1, 2, 3, 4 मायनस 2, 3, 4, 6 काय येईल ह्याचं आउटपुट, ए जर सपोज आपण डिफरन्स घेतला तर आउटपुट काय येईल, कोणाला सांगता येईल डिफरन्सचं आउटपुट काय असतं, जे इलेमेंट ए मध्ये प्रेझेंट आहेत बट बी मध्ये प्रेझेंट नाही आहेत, राईट? ए मायनस बी चं मिनिंग काय, जे एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट आहेत पण बी मध्ये नाही आहेत, तर त्याचं काय आउटपुट येईल, 1, राईट? 2, 3, 4 याच्यामध्ये आहेत. ओके, बट फ्युचरमध्ये मला हे डिफरन्स घेतल्यानंतर मला हे कॉमन इलेमेंट लागणार नाहीत, फक्त जे अनकॉमन इलेमेंट आहेत त्याच्यावरच ऍक्शन करायचे आहेत मला. सो व्हॉट आय विल डू, आय विल यूज अपडेट, राईट? हाऊ आय कॅन यूज अपडेट, अंडरस्कोर अपडेट. ओके, बी. नाव आउटपुट काय येईल, एचं आउटपुट काय येईल आता, 1, राईट? डिफरन्स अपडेट. ओके, पहिल्यांदा आपण काय बघितलं, इंटरसेक्शन अपडेट, डिफरन्स अपडेट. ओके, बी चेंज झालाय का, बी मध्ये काही चेंज नाही होणार कारण तो राईट हँड साइडला आहे. कोणता चेंज होईल, फक्त लेफ्ट हँड साइडचा चेंज होईल. ओके, ए आणि बी चा डिफरन्स घेतो, ए मायनस बी करतोय, ए मध्ये आहेत बट बी मध्ये नाही आहेत.
ओके. ए मध्ये आहेत बट बी मध्ये नाही आहेत. बी मायनस ए घेतलं तर बी पण अपडेट होईल. ओके. बी मायनस ए घेतलं तर ते होमवर्कला करा. ओके. त्याच्यानंतर सिमेट्रिक डिफरन्स बघितलं होतं. आठवतंय सिमेट्रिक डिफरन्स मध्ये काय? दोघांमध्ये पण कॉमन नसलेले. ओके. दोघांमध्ये पण कॉमन नसलेले असे एलिमेंट पाहिजेत दोन डेट टेबल मधले की जे दोघांमध्ये पण कॉमन नाही आहेत. ओके. तर त्याच्यासाठी आपण काय करू? सिमेट्रिक डिफरन्स घेऊ. ओके. तर इथे कोणते आहेत असे 1 आहे आणि 5 आणि 6 आहेत. राईट. लेट्स डू दिस. मी परत परत तेच एक्झिक्यूट करतोय. सिमेट्रिक डिफरन्स. ओके. सिमेट्रिक डिफरन्स विथ बी. ओके. अनकॉमन एलिमेंट कोणते आहेत? 1, 5, 6. ओके. आणि जर ते तुम्हाला ए मध्ये स्टोअर करायचे असतील तर तुम्हाला इथं फक्त अपडेट लावावं लागेल. ओके. राईट. आता ए मध्ये काय होईल? 1, 5, 6. बी काय चेंज होणार नाही. ओके. क्लिअर आहे? 3 मेथड. ओके. कोणत्या कोणत्या आहेत? सिमेट्रिक डिफरन्स अपडेट, इंटरसेक्शन डिफरन्स अपडेट, राईट. सिमेट्रिक डिफरन्स अपडेट, इंटरसेक्शन डिफरन्स अपडेट, सॉरी इंटरसेक्शन अपडेट आणि त्याच्यानंतर डिफरन्स अपडेट. ओके. स्पेलिंग चूक होऊ शकतात बट मेथड नेम लक्षात राहिले पाहिजेत. ओके. ह्या मेथड बघितल्या? डिफरन्स राईट. ह्या ज्या बायनरी मेथड्स आहेत. ओके. लेट्स चेक कोणती राहिली आहे का आता? ए डॉट टॅब प्रेस करायचं. मेथड ऍड बघितली आपण. क्लिअर बघितली. कॉपी एकदाच बघणार आहे आपण सगळ्या. डिफरन्स, डिफरन्स अपडेट, डिस्कार्ड, इंटरसेक्शन अपडेट, डिसजॉइंट, इच सबसेट, इच सुपरसेट, पॉप, रिमूव्ह, सिमेट्रिक डिफरन्स अपडेट, युनियन अपडेट. ओके. तुम्हाला क्वेश्चन पडला असेल सर तुमचे हे जे ऑपरेशन लिहिलेत, ओके, हे जे ऑपरेशन्स लिहिलेत त्या सर्वांचे काय लिहिले तुम्ही? अपडेट मेथड लिहिली. राईट. ह्या सर्वांची काय? अपडेट मेथड आहे. राईट. ह्या सर्वांची अपडेट मेथड आहे. मग युनियनची अपडेट मेथड का नाहीये? राईट. युनियनची अपडेट मेथड का नाहीये? कोणाला पडला हा क्वेश्चन? लक्ष देताय का तुम्ही? ओके. आला का हा क्वेश्चन कोणाला? येस, नो? हॅलो. बोला. आता सेकंड वीक आहे. सेकंड वीक मध्ये पण नाही बोलणार का? हॅलो. आय विल स्टॉप रेकॉर्डिंग. जवळपास सगळ्या मेथड